अ स्टील बार 20 mm डायमीटर. स्टील बार हे बघा युनिफॉर्म दिसतोय ना रे. याचा अर्थ याचा सगळ्याचा एरिया सेम असेल. एक बॉक्स दुसरा आणि तिसरा या तिघं बॉक्सचा एरिया काय राहणार सेम राहणार. तो स्टील बार 20 mm डायमीटर लोडेड शोन इन फिगर एवर. डिटरमाइन द स्ट्रेसेस इन इच पार्ट. इलॉंगेशन टेक ई इज इक्वल टू 210 GPa. हे बघा 20 mm डायमीटर दिला बाळांनो. याचा अर्थ असा आहे डी इज इक्वल टू 20 mm देतोय म्हणजे याचा एरिया मी डायरेक्ट काढून टाकणार. सगळ्यांचा सेमच राहणार π/4 × 20चा स्क्वेअर. याचं उत्तर किती येईल सांगा बरं का. π/4 20 स्क्वेअर करून तुम्हाला mm स्क्वेअरमध्ये एरिया भेटेल. सर्कल आहे ना तो mm म्हणले डायमीटर म्हणले बघा. तुझं डायमीटर म्हणतोय म्हणजे सर्कल असणार आणि तिघं सारखे दिसतात म्हणजे याचा तिघांचा एरिया सेम राहणार. किती आला बाळांनो 314.15 mm स्क्वेअर. तो डायमीटर झाला एरिया झाला. घ्या पुढे काय दिलं आहे बरं का आपल्याला म्हणलेलं आहे डिटरमाइन द स्ट्रेसेस इन इच पार्ट. प्रत्येक पार्टमधला स्ट्रेसेस काढायचा आहे. टोटल इलॉंगेशन किती दिलं आहे तुम्हाला आणि टोटल इलॉंगेशन पण काढायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला σ1 σ2 σ3 आणि टोटल इलॉंगेशन पण काढायचा आहे. आणि ई किती दिला आहे तुम्हाला ई दिला आहे 210 GPa म्हणजे 210 × 10³ MPa. 3 तुकडे आहेत तो 3 तुकडे करा. 1 2 3 तुकडे जमतंय का. घ्या बरं का पहिल्या तुकड्यावर किती लागतोय रा 50 तो 50 आहे. हा 50 किलो न्यूटन. 30 हा किती आहे 50 किलो. शेवटचा कोपरा दाखवा हा 40 आहे. बघा बघून 40 आहे. तो 40 आहे म्हणून काय करणार 40 किलो न्यूटन. इकडे 40 किलो न्यूटन इथं पण किती 40 किलो. लांबी सांगा रे इथं लांबी किती बाळांनो हे बघा 40 सेंटीमीटर दिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे की मॉस शिकत असताना MM पाहिजे. मग मला सांगा 40 सेंटीमीटर जर देतोय बाळांनो तो 400 MM होईल. किती सेंटीमीटरचं MM मध्ये करायला × 10 करतात म्हणजे हा होऊन जाईल 400 MM. एक नंबरचा बॉक्स. दुसरा घ्या हा दुसरा किती दिलाय रे 30 सेंटीमीटर म्हणजे हा किती असणार 300 MM. आणि खालचा किती असणार 20 सेंटीमीटर म्हणजे हा असणार बाळांनो 200 MM. या प्रत्येकाचा एरिया सारखा असेल कारण की डायमीटर युनिफॉर्म आहे. मग किती आहे 314. याचा एरिया किती असणार 314.159. याचा किती असणार 314.159. याचं किती आहे 314.159. हे थ्रूआउट एरिया आहे बाळांनो. ठिकाणची एरिया आहे 1 2 आणि एक आहे 3. जमतंय का. आता घ्या तुम्ही जर सेपरेट दाखवले तर इथं कुठं असतो रे हा एक्स बरोबर की नाही सांगा. आपण पॉझिटिव्ह देतोय तुम्हाला बोललो मी निगेटिव्ह आला शोधा. तो इकडे चाललाय काय बरं का हे बघा इकडे चाललाय 50 इकडे चाललाय एक्स इज इक्वल टू हे 50 आणि 1 जिथं चिटकताय तिथं कोण आहे रे कुठे गेली आकृती हे बघा हे 50 हे बघा हा पहिला आणि दुसरा बॉक्स जिथे चिटकतोय ना तिथं कोण आहे हे बघा इथं कोण आहे इथं आहे 30 किलो न्यूटन आणि तो चालला पॉझिटिव्हकडे. इकडे म्हणजे पॉझिटिव्ह इकडे म्हणजे निगेटिव्ह. एवढं लक्षात येते का तुमच्या. हा इकडे चालला म्हणजे पॉझिटिव्ह ना बाळांनो म्हणजे हा काय असणार आपला 30 पॉझिटिव्ह 30. मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती आली पॉझिटिव्ह 20 किलो न्यूटन येतो. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल आता या बॉक्सवरती 20 किलो न्यूटन लावून द्यावं लागेल. हा बी पॉझिटिव्ह बॉक्स आला. तो पहिला ताणतोय म्हणजे पॉझिटिव्ह शेवटचा ताणतोय म्हणजे तो पण काय असणार पॉझिटिव्ह. याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही. इथं जे येतं ते इथं लावायचं. ओके का. चला बरं का आता मी काय करणार बाळांनो आता मी प्रत्येक बॉक्सचा इलॉंगेशन काढणार. डेल्टा L1 काय काढणार PL/AE. पहिल्या बॉक्सचा P किती आहे रे 50. तो आपण काय करणार 50 × 10³ लांबी किती आहे त्याची लांबी आहे 400. तो लांबी लिहिली मी 400 डिवाइड बाय एरिया किती आहे सॉरी एरिया डायरेक्ट दिला असेल बघा आपण काढलाय ना 314.159. तो लिहितो मी डायरेक्ट 314.159 इंटू ई किती बाळांनो याचा 210 × 10³ तो 210 × 10³ ओके का. PL/AE सांगा किती उत्तर येणार 0.333 MM रे बाळांनो. या पुढे बरोबर ना 0.3 हा 303 आहे बघा 303 आहे म्हणजे इथं 303 करून टाकू 3030. पुढे घ्या बरं का आता डेल्टा L2 घ्या. डेल्टा L2 काय करणार PL/AE. हे दुसरा पी किती आहे दुसऱ्या बॉक्सचा 20 किलो न्यूटन आहे म्हणजे हां बघा 20 कसं करणार 20 × 10³ हा 20 किलो न्यूटन आहे ना म्हणून या लांबी किती बाळांनो त्याची 300. तो 300 MM मध्ये तो MM मध्ये लिहा. एरिया किती आहे 314.159. एरिया सगळ्यांचा सेमच आहे ना म्हणून. आणि ई किती आहे ई दिलाय तुम्हाला 210 GPa म्हणजे काय 210 × 10³ मग सांगायचं आन्सर किती 0.09 MM बरोबर का. घ्या बरं का तिसरा बॉक्स आता डेल्टा 3 काय येईल रे PL/AE. पी किती आहे त्याच्यावरती तिसऱ्यावरती 40 किलो न्यूटन.
तो 40 इंटू 10⁻³ एल किती आहे त्याचा 200, तो एल आला त्याचा 200 डिवाइड बाय एरिया किती आहे सॉरी डायरेक्टली आहे सगळ्यांचं सारखं आहे ना 314.159 इंटू ई किती आहे 210 इंटू 10⁻³ काही हुशार मुलं काय करतील हे बॉटमचा बेस सारखा आहे ना एका वेळेस काढून फेकतात ते बरोबर का पण आपल्याला येत नाही म्हणून आपण ओके मग थँक्यू. चला पुढे काय 0.121 MM मध्ये येईल बाळांनो. आता या तिघांमधलं इलॉंगेशन काढलं ना टोटल इलॉंगेशन काढून टाका. टोटल इलॉंगेशन काय येईल डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 इज इक्वल टू काय करणार आहे पहिलं किती आहे 0.303 प्लस 0.09 प्लस किती आहे 0.121 किती आलं रे 0.514 MM हे टोटल इलॉंगेशन आलं आहे 0.514 आहे. आता आपण प्रत्येकामधलं स्ट्रेस काढणार काय काढणार प्रत्येकामधला स्ट्रेस हो स्ट्रेस काढून घ्या. स्ट्रेस कसा काढणार मी σ1 बराबर P/A हे पी किती आहे पहिल्या बॉक्सवरती 50 आणि एरिया किती त्याचा 314.159 मग काय करणार 50 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 314.159 किती आन्सर आलं सांगा 159.15 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. σ2 काढा σ2 P/A दुसऱ्या बॉक्सवरती किती लोड आहे 20 किलो न्यूटन आहे तो 20 इंटू 10⁻³ एरिया किती आहे 314.159 सांगा 63.66 न्यूटन पर MM चा स्क्वेअर आणि σ3 किती बाळांनो P/A इज इक्वल टू 40 किलो न्यूटन आहे तो 40 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 314.159 किती आलं सर 127.32 न्यूटन पर MM चा स्क्वेअर म्हणजे MP. ओके का अशा पद्धतीने आपलं आन्सर झालेलं